नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आजचा दिवस एका अशा चर्चेमुळे दिवसभर गाजत राहिला, जी चर्चा दिवस सरता सरता अफवा म्हणूनच समोर आली. बातमी आहे शरद पवार मोदींसोबत निघाल्याची. दिवसाची सुरुवात या बातमीनं झाली आणि एकेका टप्प्यावर त्याच्यात नवे नवे अँगल येत गेले, नवी नवी वळणं येत गेली. शरद पवार मोदींसोबत जाणार, का जाणार, कधी जाणार, कसे जाणार, कुणासोबत जाणार, कुणाला टाळून जाणार, इतक्या सगळ्या वळणावळणांवरून ही चर्चा पुढे सरकत सरकत असताना दस्तूरखुद्द शरद पवारांनीच संध्याकाळच्या नंतर मोदींसोबत आपण अजिबात जाणार नाही असं म्हणून ही सगळी चर्चा तूर्तास थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पवारांचं विधान हा अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. कारण आज झालेली चर्चा ही अजिबातच आजची चर्चा नाही आहे. ती यापूर्वी पण अनेकदा झाली आहे आणि ती यानंतर सुद्धा अनेकदा होत राहणार आहे. कारण शरद पवारांच्याच सोबत असलेल्या लोकांमध्ये सध्या असलेली प्रचंड अस्वस्थता, शरद पवारांच्या सोबत असलेलीच माणसं सत्तेशिवाय आपण पुढचा कालावधी तो सुद्धा 2029 पर्यंत कसा घालवायचा, का घालवायचा, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी धडपडतायत. आणि त्यातूनच येन केन प्रकारेनं सत्तेच्या सोबत आपण जायला हवं हा विचार बाळगतायत. सत्तेसोबत गेलो नाही तर भाजप कधीही आपला गट फोडून टाकेल ही भीती सुद्धा पवार गटाच्या नेतृत्वाला आहे. आणि म्हणूनच पवार भाजपाबरोबर चालले, पवार भाजप बरोबर नाही चालले, अशी दर दिवशीची चर्चा महाराष्ट्रात रंगत असते. पण आज ज्या पद्धतीनं दस्तूरखुद्द शरद पवारांनी अशा कुठल्याही चर्चेत तथ्य नाही म्हणून या चर्चेला अल्पविराम देण्याचा प्रयत्न केलाय, त्यातून भविष्यात ते मोदींसोबत जाणारच नाहीत हे कुणी सांगावं. पवारांनी स्वतःचं आयुष्यातलं पहिलं मुख्यमंत्रीपद हे जनसंघासोबत जाऊन मिळवलेलं आहे. तिथपासून ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकदा गांधी विरोधाचा प्रवास राहिला आहे, हे विसरून चालणार नाही. आजच्या शरद पवारांच्या मोदींसोबत जाण्याच्या चर्चेला जसजशी फोडणी मिळत गेली तसतशी काँग्रेस सर्वाधिक अस्वस्थ होत गेली. विजय वडेट्टीवारांची ती अस्वस्थता लपून राहिली नाही आणि त्यांची समजूत काढायला कदाचित रोहित पवार वेगळ्या भूमिकेत दिसले. अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही. तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे. आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत. आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे. पवार मोदींसोबत जाणार या चर्चेचा मुहूर्त सुद्धा अशा दिवशीचा निवडला ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. आणि देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चेत कसलंही तथ्य नाही हे ठामपणे सांगितलं. ही चर्चा सुरू झाली तीच मुळात विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या भेटीपासून. तावडे आणि जयंत पाटलांच्या भेटीलाही फारसं काही महत्त्व दिलं गेलं नाही. महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. आपण आता या चर्चेनिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे जातोय. आपल्या सोबत उमेश घोंगडे
जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात संदीप प्रधान या चर्चेमध्ये येत आहेत आणि इतरही मान्यवर जोडले जातील. मला पटकन उमेश घोंगडे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. उमेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येत असेल अशी अपेक्षा. आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असणार आहात, तेव्हा कृपया समोरच पाहत राहा. मला एक गोष्ट सांगा की आपण मोदींसोबत जाणार नाही हे सांगण्यासाठी संध्याकाळ का व्हावी लागते पवारांच्या गटात? मध्ये काय प्रसादजी, ही जी चर्चा आहे ही चर्चा असं 2 मिनिट आपण गृहीत धरू की जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची काल भेट झाली. तर या संदर्भात भेट झाली हे जयंत पाटील मान्य करतात. मात्र आज ही सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर त्या चर्चेचं कारण काय होतं हे ते स्पष्ट करत नाहीत. जयंत पाटील या विषयावरती बोलत नाहीत, रोहित पवार या विषयावरती बोलतात आणि मग दिवसभराच्या चर्चेनंतर असं काही होणार नाही असं सांगितलं जातं. याचा अर्थ मला वाटतं ही एक चाचपणी घेतली जाते. रिॲक्शन काय येते हे बघितलं जात आहे. तुम्हाला माहितीये पक्षात ऑलरेडी 2 गट आहेत. एका गटाला भाजप सोबत जायचंय, एका गटाला जायचं नाही. त्याच्यामध्ये आमदार खासदारांचा नंबर किती आपल्याला नेमका आता जरी माहित नसलं तरी पक्षामध्ये मतभेद आहेत का, तर 100% आहेत. शरद पवारांना मोदींच्या सोबत भारतीय जनता पक्षासोबत जाण्यामध्ये अडचण आहे का? त्यांची एकूण सुरुवातीपासूनची वैचारिक भूमिका लक्षात घेतली तर त्यांना निश्चितपणे अडचण आहे. मात्र ज्यांना पुढची 3 वर्ष, ज्यांना पुढची 3.5 वर्ष खासदार आणि आमदार म्हणून काम करायचं आहे, अशा बहुतांश लोकांना भाजप सोबत जायचं आहे. कारण भाजप सोबत गेल्याशिवाय पुढची निवडणूक लढवणं आणि ती जिंकण्यासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत अवघड आहे. याची जाणीव मला वाटतं राष्ट्रवादीच्या या बहुसंख्य आमदार आणि खासदारांना झालेली आहे. मात्र सगळ्यात मुद्दा असा आहे जो तुम्ही विचारला, ती चर्चाच त्याचा क्लॅरिफिकेशन किंवा हे सगळं रात्री संध्याकाळी दिवसभर सगळी चर्चा होऊ दिल्यानंतर का, तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टीनं असं आहे की महाराष्ट्रभरातनं त्याची प्रतिक्रिया काय येते अंदाज घेण्यासाठी मला असं वाटतं की ते दिवसभर थांबले असावेत असं मला स्वतःला वाटतं. उमेशजी, शरद पवारांच्या गटामध्ये एक गट हा निश्चित सत्तेसोबत जाण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण मग दुसऱ्या बाजूला जेव्हा अशा प्रकारच्या तेव्हा या सगळ्या चर्चेच्या मागे परिस्थिती बदलण्याच्या साठीची इच्छाशक्ती असते का? आणि त्यातही पलीकडे जाऊन हे तपासायला हवं की या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून साध्य काय केलं जातं, अशा पुढ्या का सोडल्या जातात? उमेशजी, माझा प्रश्न ऐकायला आला असेल आपल्याला. मला रिपीट करता प्लीज? जी, रिपीट करता प्लीज? हा, मी असं म्हणालो, अशा पुढ्या का सोडल्या जातात? मला असं वाटतं की अशा पुढ्या का सोडल्या जातात याचं साधं सोपं सरळ उत्तर असं आहे की यातल्या बहुसंख्य लोकांना भारतीय जनता पक्षासोबत जायचं आहे. मात्र पक्षातले काही वरिष्ठ नेते आहेत, अगदी वरिष्ठ नेते म्हणण्यापेक्षा थेट शरद पवारांचं नाव घ्यायचं झालं तर त्यांना आता या निर्णयानंतर प्रतिक्रिया काय येऊ शकते, महाराष्ट्रातल्या भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, मतदारांची ज्याला आपण म्हणतो की प्रतिक्रिया काय येऊ शकते याचा अंदाज ते घेत असावेत. आत्ताची एकूण परिस्थिती बघितली तर शरद पवारांना भारतीय जनता पक्षासोबत मनापासून कितीही जावं वाटत असलं तरी एकूण त्यांची विचारसरणी, एकूण त्यांची आतापर्यंतची गेल्या 50-60 वर्षातली राजकीय विचारधारा, त्यांची जी काही इमेज आहे ती त्यांच्या दृष्टीनं अडचण आहे. त्यामुळे खरोखरच पक्षातल्या बहुतांश लोकांचं म्हणणं ऐकायचं झालं आणि त्याप्रमाणे करायचं झालं तर खरोखर आता सगळ्यात मोठी अडचणी शरद पवारांची आहे. शरद पवारांची त्यांची जी काय विचारधारा त्यांनी जपलेली आहे त्या विचारधारेचं काय होणार हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. पण उमेशजी, आपल्या सोबत आता चर्चेमध्ये संदीप प्रधान आलेले आहेत, त्यांनाही आपण थोड्याच वेळात स्क्रीनवर बघू शकणार आहोत, ऐकू शकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जो विचारधारेचा मुद्दा आणलात, मला कृपया त्याच्यावर एकदा सांगा की विचारधारा म्हणून काही आहे का सत्ता हीच विचारधारा आहे? बेसिकली काय आहे, अलीकडच्या काळामध्ये सत्ता हीच विचारधारा झालेली आहे. शरद पवारांची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेशी विद्यमान आमदार, विद्यमान खासदार
हे खरंच किती सहमत आहेत याच्याबद्दल शंका आहे. माध्यमांसमोर सांगायला ते काही सांगत असले तरी बहुसंख्य खासदारांनी आमदारांना सत्तेसोबत जायचं आहे आणि सत्तेसोबत जाण्यासाठी शरद पवारांची विचारधारा, त्यांची जी काय पक्षाची म्हणून भूमिका आहे ती अडचण आहे. आणि मला असं वाटतं की एकूण प्रतिक्रिया काय आहेत, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय खरं, पण प्रतिक्रिया काय येते राज्यभरातनं त्याचा एक अंदाज घेतला जात असेल. बहुसंख्य खासदार, बहुसंख्य आमदारांना आपण भारतीय जनता पक्षासोबत केंद्रात आणि राज्यात सुद्धा जावं असं वाटतं आहे. अर्थात ठीक त्याचा आहे. निर्णय आपल्या घेताना चर्चेत आता संदीप प्रधान आलेले आहेत. संदीपजी, माझा आवाज येतोय आपल्याला असं वाटतंय? एक छोटीशी विनंती आहे की आपण थोडंसं मागे सरकून बसावं स्क्रीनपासून. आणि त्याचबरोबर माझा पुढचा मुद्दा असाही असेल की आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असणार आहात, तेव्हा कृपया समोर पाहत राहावं. संदीपजी, चर्चा आत्ता या वळणावर इथपर्यंत आली आहे की मुळात अशा प्रकारच्या पुड्या का सोडल्या जातात. त्याच्यातला एक मुद्दा हा उमेश घोंगडे थोड्या वेळापूर्वी मांडत होते की तपासलं जातं, आपण जर समजा भाजप बरोबर गेलो तर महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया येईल. पण मी आता पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जातो आणि संदीपजी आपण यावर मार्गदर्शन करा की मुळात भारतीय जनता पार्टीला शरद पवार आपल्यासोबत हवे आहेत असं ठामपणे कोणाला तरी सांगता येईल का? आणि जर भाजपला हवे असतील तर ते महाराष्ट्र भाजपला पवार आपल्यासोबत हवे आहेत का दिल्ली भाजपला हवे आहेत? मला असं वाटतं दिल्लीची जास्त गरज आहे, कारण खासदारांचं बळ वाढवणं ही आता भाजपची एक मोठी गरज आहे. आणि त्याचं कारण त्यामुळेच ते कदाचित ती गरज असू शकते की शरद पवारांना बरोबर घ्यायचं. पण आता पुढी हा जो शब्द तू वापरलास प्रसाद, तर मला असं वाटतं ही पुढी सोडण्याचं हे जे टायमिंग आहे त्याची 2-3 कारणं आणखी मला असं वाटतात की एक तर देशामध्ये आता सध्या राम मंदिराचा घोटाळा उघड झालेला आहे आणि त्याच्यामधून एक टीकेची झोड ही भाजपवरती उडवली जाते, टीकेची झोड ओढली जाते. त्याचबरोबर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे काही दैना विकास कामांची झालेली आहे 2 दिवसाच्या या पावसामध्ये, तो सुद्धा एक मुद्दा आहे. त्यामुळे ही पुढी जर आता सोडली गेली तर ह्या सगळ्या गोष्टीतून लक्ष डायव्हर्ट करणं हा एक उद्देश आहे की काय, ही सुद्धा शंका आहे. पण मग आता तुम्ही जी 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 तुम्ही जो निष्कर्ष मांडता आहात त्याच्यानुसार ही पुढी भाजप गटानं सोडली. नाही, तेच मी म्हणतोय की आता विनोद तावडे हे जयंत पाटील यांच्याशी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा करतात आणि त्याच्यातून ही चर्चा सुरू होते. जर खरोखरच पवारांना बरोबर घ्यायचं असेल तर ही चर्चा खुद्द पवारांशी तरी करायला पाहिजे किंवा सुप्रिया सुळेंशी तरी करायला पाहिजे. जयंत पाटील काही याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ शकतील असं मला वाटत नाही. दुसरं असं की दीर्घकाळ महाराष्ट्रातल्या राजकारणाशी, महाराष्ट्रातल्या राजकीय जुळवाजुळवीपासून दूर राहिलेल्या आणि अन्य राज्यांमध्ये मात्र आपली चमक दाखवलेल्या विनोद तावडे यांना या वेळी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये का पाठवण्यात आलं, हा सुद्धा माझ्या दृष्टीने मला असा एक मोठा कुतूहलाचा प्रश्न वाटतो. म्हणजे महाराष्ट्रातले भाजपचे नेते काही सक्षम नाहीयेत का? म्हणजे समजा एनसीपी शरद पवार गटाला बरोबर घ्यायचं आहे तर ते त्यांना शक्य नाहीये का? महाराष्ट्रातल्या नेत्यांना, महाराष्ट्रात अनेक सक्षम नेते आहेत. तर त्यामुळे तसं असताना विनोद तावडे यांना या सगळ्यामध्ये का उतरवलं, हा सुद्धा एक मला प्रश्न वाटतो. आणि जयंत पाटील हे काही हे चर्चा करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत असं मला वाटत नाही. कारण शेवटी पवार कुटुंबात म्हणजे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जर निर्णय होणार असतील तर ते खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळेच घेऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तू जे म्हणालास की पुढी, तर ती थोडीशी पुढी आहे. आणि दुसरं जे आहे ते चाचपणी करण्याचा हा मुद्दा आहे. त्याबद्दल मला असं वाटतं की आता आपण बघतोय की अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवार गटाची जी काही अवस्था आहे सत्ताधारी पक्ष म्हणून, ती काही फार चांगली आहे असं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आणखी तिथे जाऊन शरद पवार गट जर मिसळला गेला तर शरद पवार गटाच्या नेत्यांचं अस्तित्व काय राहणार? अगदी आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या वळणावर ही चर्चा आणलीत. धन्यवाद. मी त्यानिमित्तानं उमेश घोंगडे यांच्यापर्यंत जातो. दरम्यान संदीपजी, आपल्या आवाजात थोडासा काही प्रॉब्लेम येतोय, तो दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे मला. मी पटकन आता आपल्यासोबत उमेश घोंगडे आहेत त्यांना विचारतो. संदीपजींनी म्हटलं की जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेत आपण आत्ताच्या राष्ट्रवादीला, जी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात वाटचाल करते त्या राष्ट्रवादीला अव्हेरून चालणार नाही आणि त्या चर्चेत सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी शिवाय पुढेही जाता येणार नाही. मग
पवारांच्या अंतर्गत असलेले त्यांचे नेते अस्वस्थ असतील तर त्यांना सुनेत्रा पवारांसोबत जायला काय अडचण असू शकते? त्यांना मोदींसोबत जायचं की सुनेत्रा पवारांसोबत, यातला कोणता मार्ग अधिक जवळचा असू शकतो? मला असं वाटतं की आता जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षातले जे नेते आहेत त्यांची अडचण अशी आहे, त्यांना सत्तेत जायचं आहे, सत्तेसोबत राहायचं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं मग सत्तेसोबत राहायचं असेल तर अजित पवारांची जी म्हणजे सुनेत्रा वहिनींची जी काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यासोबत जायची सुद्धा त्यांची तयारी आहे. मात्र पवार साहेबांना नाराज करायचं का, पवार साहेबांना या परिस्थितीत सोडायचं का, किंवा एकूण आपणच जाऊन एकट्याने जो वाईटपणा किंवा शिवसेनेच्या भाषेत गद्दारीचा शिक्का लावून घेण्यापेक्षा मग सगळ्याच मॅक्सिमम लोकांना पक्षातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अधिकाधिक लोकांना कन्व्हिन्स करून सगळेच मिळून आपण जाऊ शकतो का? राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा मग भारतीय जनता पक्षासोबतच आपण आघाडीत सहभागी होऊ शकतो का, अशी एक मला वाटतं याच्यातली या सगळ्या इच्छुक नेत्यांची भूमिका असावी. बर, कारण अजित पवारांच्या म्हणजे सुनेत्रा बहिणींच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्यात सुद्धा काही अडचणी आहेत. कारण त्यात तिथं सुद्धा किती या सगळ्या लोकांचं स्वागत होईल याच्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात शंका असू शकते. पण मग जर समजा उमेशजी आपल्याला हे दिसत असेल की इकडे जायचं का तिकडे जायचं, तर त्यातला जो मुद्दा आहे तो ठरवणार कोण? पवारांचे नेते कुठे जावेत हा ठरवण्याचा अंतिम अधिकार असेल कोणाकडे? तो पवारांकडे का कुणी अदृश्य शक्ती त्याच्या मागे असेल? मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या पक्षाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर तो जो काही निर्णय घ्यायचा जो अधिकार आहे तो निश्चितपणे शरद पवारांच्याच हातात आहे. तिथं कुठली अदृश्य शक्ती असेल मला वाटत नाही. मात्र शरद पवारांची जी भूमिका मी मगाशी सांगितली ती चाचपणी करण्याची असावी. कारण त्यांच्या मनात किती आहे किंवा नाही यापेक्षा आता आमदार आणि खासदारांचा रेटा आहे की आपण काहीतरी सत्तेच्या जवळ गेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या भूमिकेतनं ते एक ज्याला लिटमस टेस्ट म्हणतो आपण तो खडा टाकून बघत असावेत राज्यातनं काय प्रतिक्रिया येते मतदारांची. एक आता मुद्दा पुढचा घेतो आणि पटकन संदीप प्रधान यांच्यापर्यंतच पोहोचतोय. संदीपजी, या चर्चेत सुप्रिया सुळेंचं स्थान बघून आणि ओळखून आपण पुढे काही निष्कर्ष काढावेत का? कारण सुप्रिया सुळे यांनाही पवारांनी भाजपासोबत न्यावं की न न्यावं यावरची मंथनं अनेकदा झाली असतील. मला असं वाटतं की ज्या वेळेला हा विषय आला होता राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित भाजपबरोबर गेलं पाहिजे, कारण बऱ्याच नेत्यांची अडचण होते, त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करताना अडचण येते वगैरे, असं जेव्हा सगळं झालं होतं त्यावेळेला मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार सुप्रिया सुळे या काही फार अनुकूल होत्या असं नाही, म्हणजे भाजप बरोबर जाण्यासाठी अनुकूल नव्हत्या. आणि त्यामुळेच एक मोठा गट हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर गेला. त्यामुळे आता सुप्रिया सुळे या सगळ्या बाबतीत काय भूमिका घेतात हे मला असं वाटतं निश्चितच महत्वाचं असेल. कारण शरद पवार गटामधल्या नेत्यांचं म्हणजे त्या नेत्या आता सुप्रिया सुळेच आहेत आणि त्याच ठरवणार आहेत की कुणाबरोबर जायचं. आज आता आपण बघितलं की जयंत पाटलांबरोबर जर चर्चा केली असेल विनोद तावडेंनी तर त्यांच्या पक्षामधल्या नेत्यांचं असं मत आहे की जयंत पाटील हे जर समजा काँग्रेस बरोबर मध्ये गेले म्हणजे काँग्रेस बरोबर गेले तर काँग्रेसमध्ये आज सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणावर ज्या जिल्ह्यातून ते येतात तिथं सगळ्यात मोठा व्हॅक्यूम काँग्रेसमध्ये आहे. त्या तुलनेमध्ये भाजपमध्ये त्यांना तसं काय स्थान मिळणार? म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुनेत्र पवार आणि पार्थ पवार हे काही आपलं नेतृत्वाचं स्थान सोडणार नाही आणि त्यामुळे इथून जाणारे जे सुप्रिया सुळे असतील, जयंत पवार असतील यांचं महत्व त्या अलायन्स मध्ये किती राहणार हा एक प्रश्न आहे. आणि जो मुळात प्रश्न आहे की गट एकत्र येणार की नाही येणार असे सगळे अनेक प्रश्न आहेत. अगदी मला एक पुढचा प्रश्न मग आता संदीपजी असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीची दिल्लीमधली चर्चा सातत्यानं कानावर पडते आणि असंही कानावर येतं की पवारांनी एनडीए सोबत जर उघड येता येत नसेल तर किमान येऊ घातलेल्या महत्त्वाच्या 2 विधेयकांच्या वेळेला काही वेगळी भूमिका घ्यावी. तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की काही वेगळी भूमिका घेऊन त्या बदल्यात काही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न असू शकतो? संदीपजी
असं निश्चितच असू शकतं. म्हणजे काही तात्कालिक गणितांचा विचार करू. म्हणजे कसं आहे, की केंद्रातल्या सरकारला महिला आरक्षण विधेयक आणि त्याचबरोबर जे काही हे करायचं मतदारसंघ पुनर्रचना करायची आहे, त्या संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचे आहेत, तर त्या संदर्भामधली जी विधेयकं आहेत, ज्याच्यामध्ये मागच्या वेळी त्यांना अपयश आलं, तर त्या अशा काही 1-2 महत्त्वाच्या विधेयकांच्या बाबतीमध्ये ते अशी भूमिका घेऊ शकतात आणि शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळवू शकतात. त्यामुळे हा तात्कालिक सुद्धा एक विषय असू शकतो. किंवा मी मगाशी म्हटलं सुरुवातीला तसं, की राम मंदिराच्या घोटाळ्याचा प्रश्न आहे, इतरही अनेक मुद्दे आहेत, की ज्याच्यामुळे आज थोडंसं केंद्र सरकार बॅकफूटला गेलेलं आहे. बर केंद्र सरकार थोडंसं अडचणीत असल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्या प्रश्नांकडून म्हणजे लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा कदाचित अशा पद्धतीच्या पुढ्या या सोडलेल्या असू शकतात. ठीक आहे, पटकन उमेश कोंगडे यांच्यापर्यंत पोहोचतो. उमेशजी, समजा कुठलंही पॉलिटिकल डील, राजकीय सौदा करायचा असेल तर त्या बदल्यात काय मागितलं जाऊ शकतं आणि काय मिळू शकतं? आता बघा, समजा असं धरून चाललं, केवळ आणि केवळ हा चर्चेचा भाग आहे की मोदींसोबत जायचा निर्णय घेतला पवारांनी, तर थोडंच सुप्रिया सुळेंना केंद्रात कृषी मंत्रीपद द्या अशी ते अट घालू शकतात. थोडंच ती अशी अट घालू शकतात की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना राज्यात मंत्रीपद द्या. भाजप या सगळ्या अटी शर्ती मान्य करून पवारांना सोबत घेईल असं वाटतं तुम्हाला? प्रसादजी, खरं सांगू का, मला असं स्वतःला असं वाटतं की पवारांची एकूण विचार करण्याची पद्धत जर बघितली तरी या वयामध्ये राजकारणाच्या या टप्प्यावरती ते त्यांची जी काही धर्मनिरपेक्ष अशी काही जी भूमिका आहे, तर ती भूमिका ते स्वतः सोडून मोदींसोबत जातील असं मला वाटत नाही. त्यातला दुसरा त्यांच्यासाठीचा मार्ग असा असू शकतो की ज्याच्यावरती तुम्ही आता चर्चा केली, फक्त विधेयकापुरती डिलिमिटेशन, महिला आरक्षणाचा जो काही विषय आहे, त्या विधेयकाच्या संदर्भानं फक्त भारतीय जनता पक्षाला केंद्रातल्या कशी मदत होईल हा एक विचार होऊ शकतो. दुसरा, पवारांनी या सगळ्यातनं बाजूला व्हायचं आणि उरलेल्या राष्ट्रवादींनी मग निर्णय घ्यायचा आणि त्यांना थेट मग पवार बाजूला झाले, पवारांनी राजकारणातनं पक्षाच्या अध्यक्षपदातून एकूणच निवृत्ती घेतली किंवा त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत मी एक नाही असं एकदा जाहीर केलं, तर मग उरलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षासोबत जाणं आणि मग त्या बदल्यात कृषी मंत्री, तुम्ही जे काय म्हणतात ते राजकीय लाभाची पदं, मंत्री असतील किंवा अन्य काही मिळवता येईल. पण मला स्वतःला असं वाटतं की पण याचा जो स्वतः उपमुद्दा होता उमेशजी, की अशा प्रकारचं पॉलिटिकल डील, असा राजकीय सौदा भाजप करेल का आणि इतका मोठा सौदा तो करेल का? राज्यामध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांसारखी माणसं सोबत सत्तेत बसवणं, म्हणजे ज्याला संजय राऊतांच्या आवडत्या शब्दांमध्ये म्हणतात मांडीला मांडी लावणे, तर जितेंद्र आव्हाडांच्या मांडीला मांडी भाजपला वाले जेव्हा लावून बसतील त्या क्षणी जे काही त्यांचं राजकीय नुकसान होणार आहे, त्या नुकसानीची कल्पना भाजपला आलेलीच असेल की? प्रसादजी, मला असं वाटतं की हा आत्ताचा जो विषय आहे, जी काय सध्या जे काही राजकीय ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्या फक्त मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला सध्या राज्याच्या पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसची अजिबात आवश्यकता नाही. त्यांना फक्त आपण केंद्रातलं जे काही आता डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचं बिल आहे त्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेसची मदत गरजेची आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात फार भारतीय जनता पक्ष विचार करेल. मुळात त्यांची गरज नाही आता असं मला वाटतं. त्यांची जी खरी गरज आहे ती केंद्रातल्या या बिला संदर्भानं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे आमदार खासदार आहेत त्याच्या संदर्भातच आता सगळी जी गरज. ठीक आहे, आपल्याला खोकला येतोय, थोडीशी उसंत घ्या. मी पटकन संदीप प्रधान यांच्यापर्यंत जातो. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. संदीपजी, 1 मिनिट उरलंय, पटकन सांगा, हे मांडीला मांडी लावण्याचं राजकारण महाराष्ट्रात रंगेल का? नाही, असं आहे प्रसाद, अनेक लोकांच्या मांडीला मांडी लावून झाले. म्हणजे ज्या अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, गंभीर आरोप केला, त्यांना तुरुंगात पाठवून वगैरे अशा धमक्या दिल्या जाहीरपणे, त्यांच्या मांडीला मांडी लावलेली आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड हे तर त्या तुलनेमध्ये म्हणजे अजित पवारांची तुलना करता खूप ज्युनियर असे नेते आहेत. त्यामुळे तसा काही प्रश्न येईल असं मला वाटत नाही. आणि नवाब मलिक हे जरी तशा अर्थाने उघडपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात नसले तरी ते त्या गटाच्या जवळच आहे. त्यामुळे एक प्रकारे थोडीशी दुरून का होईना त्यांच्याही मांडीला मांडी लावलेलीच आहे भाजपनी. त्यामुळे मला काही असं वाटत नाही की काही फार त्याच्यामध्ये आता फरक झालेला आहे.
तू मगाशी सुरुवातीला ठीक. जसं म्हणाला की सत्तेसाठी सगळं आता क्षम्य आहे, सत्ता ही महत्वाची आहे. जर सरकारला, केंद्र सरकारला काही महत्वाची विधेयक मंजूर करून घ्यायची असतील तर त्यासाठी कुणाच्याही मांडीला मांडी लावायला तेही तयार होतील आणि ज्यांना आपली कामं करून घ्यायचे ते सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून घ्यायला तयार होतील. कारण ठीक. सत्तेतून मिळणारा पैसा आणि पुन्हा त्याच्यातून सत्ता, हेच आता सध्या जे समीकरण आपण राज्यामध्ये बघतोय की त्याच्यासाठीच लोक सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जातात. त्यामुळे त्याच्यात काही मला असं वाटत नाही, जर हे घडणार असेल किंवा होत असेल तर ते अगदी सहजपणे होईल. त्याच्यात काही अगदी कुणाला थोडक्यात काय कितीही नाकारलं तरी ही चर्चा परत 4 दिवसांनी जन्माला येऊच शकते. आणि मी जसं अगदी सुरुवातीला म्हणालो की पवारांनी या चर्चेचं खंडन करून तुर्तास या चर्चेवर फक्त अल्पविराम लावलेला आहे. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.